नमस्कार, मी किरण वाजगे. आपण पाहत आहात आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपलं मनस्वी स्वागत. शिरूर तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना म्हणजे रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना नावरे. या साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. या कारखान्याची एक हाती गेली 25 वर्षे सत्ता ही राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अशोक पवार व त्यांच्या कुटुंबियांकडे आहे. परंतु कारखाना 485 कोटी रुपयांच्या कर्जात गेल्याने विरोधकांनी हाच कळीचा मुद्दा बनवून सर्वपक्षीय व पक्षविरहित सभासदांनी स्वतंत्र पॅनल उभा करण्याची घोषणा करून मांडवगंजचे रहिवासी असणारे व कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन दादा पाटील फराटे यांना सर्वानुमते आपला नेता म्हणून पुढे केले. तसेच कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देऊ व मयत सभासदांच्या वारसांना हक्क नोंदवून सभासद करून घेण्याचे आश्वासन देखील या सर्वांनी दिले. त्यासाठी स्वतंत्र पॅनलची निर्मिती केली असून त्याचे नाव घोडगंगा किसान क्रांती असे ठेवण्यात आले. याबाबतची बैठक नुकतीच दादा पाटील फराटे यांच्या निवासस्थानी झाली आहे. यावेळी तालुक्यातील लोकांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यामुळे आता आमदार पवार सत्ता अबाधित ठेवणार की यांना सत्तेपासून सभासद दूर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. या बैठकीवेळी उपस्थित नेते मंडळी नेमकी काय म्हणालीत याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी. पाहुयात. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवावी का नाही, लढावली तर कशी आणि सोडून दिली तर कशी, पैसे निवडणुकीत लागतात हा फॉर्म्युला असल्यामुळं आपण किती रुपयांनी वाटलं तरी ते पुढे वाटणारच आहे. म्हणून आपण निवडणुकीला कसं सामोरं जायचं, आपला पराभव आहे आणि मग नाही वाटलं तर काय करायचं किंवा सोडून द्यायचं. नुसती सोडून दिली तर आम्ही मॅनेज झालो असं होईल. दादांना ज्यांनी कारखाना संस्थापक सभासद त्यालाच आपण जर मृत्यूचा दाखला घेऊन सुद्धा त्याला जर आपण सभासद करणार नसले आणि आपण जर कायदेशीर प्रक्रिया राबवायला गेलो तर ही म्हणणार ही त्याच्यात कायदेशीर बाबीत घुसली. म्हणजे हक्क मिळवून द्यायचा का नाही तुमच्या हातात आहे, तुम्ही करा ना. कोणत्या पक्षाची असली तरी ती त्यांनी दादांना मदत केलेली आहे म्हणून मी त्याला सभासद करतो असं म्हणा. ह्या सभासदांनी साखर कारखान्यात या कुटुंबासाठी काय केलं नाही, काय केलं नाही. स्वर्गीय रावसाहेब दादांचं साखर कारखान्याला नाव दिलं नितीनजी. दादांचा पुतळा सभासदांनी केला. एकमुखी ठरावाने घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचं नाव बदलून स्वर्गीय रावसाहेब दादा पवार सहकारी साखर कारखाना घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचं नामकरण केलं. त्याच कुटुंबातला माणूस जर 25 वर्षे चेअरमन असून त्या संस्थापक सभासदाचा शेअर्स नावाय करायला जर सही चालत नसेल त्याला विरोधकांना बोलून काय उपयोग आहे. ही वास्तवता कधी दाखवत नाही. मध्ये बघा ना, राष्ट्रवादीला पाडायसाठी सगळी एक झाली. असं पक्षी लेवल लावू नका. त्यांना बी सांगा. मग मी मगाशी सांगितलं राष्ट्रवादीवाल्यांच्या जर ताब्यात असला तर ह्या सगळ्या घटनेला राष्ट्रवादी जबाबदार पाहिजे ना. ही जी अवस्था खाली आली घोडगंगेची त्या अवस्थेला राष्ट्रवादी जबाबदार आहे का नाही मग. परंतु नुसतं पेपरला आपण जर लिहिलो तर ही सर्व पक्षीय मोठ या लोकांनी बांधली त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या पॅनलला होतो. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केलेला शिरूर तालुक्यातला तमाम शेतकरी आणि सभासदांनी एकत्र केलेलं हा घोडगंगा किसान क्रांतीचं पॅनल उद्याच्या निवडणुकीत उभं राहणार आहे. एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो. हे पॅनल आता सगळ्यांना शांतची विनंती, हे कारखाना चांगला आणि सुस्थितीत चालवण्यासाठी आमचं पॅनल निवडून द्या. आमच्यात तेवढी हिंमत आहे. उद्या उद्धव ठाकरेंकडे जायची, उद्या अजितदादांकडे जायची, देवेंद्र फडणवीसकडे जायची किंवा प्रसंगी अमित शहाकडे जायची सुद्धा आमची तयारी आहे. याचं कारण ही संस्था वाचली पाहिजे, हा प्रपंच वाचला पाहिजे. कुणाच्याही दारात जायची आमची का तयारी. आम्ही सर्व पक्ष एकत्र करून ही संस्था वाचवण्यासाठी एकत्र आलेला आहे. जे चित्र आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळाले. मला बिचाऱ्या संचालकांना सुद्धा दोष द्यायचा नाही. त्या संचालकांचं चालतच नाही तर त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे का. 5 एकर जमीन डोळ्यात देखत गेली. रावसाहेब दादांनी केली असती का अशी सांगा. रावसाहेब दादांनी ह्या घोडगंगा साखर कारखान्याने एसटीत बसून प्रवास केला. त्या माणसाने साखर कारखान्याची 5 एकर जमीन घेतली असती का. त्यांनी कबूल करायचं नाही. मी घेतली शिक्षण संस्थेला, मी उभी करणारी शिक्षण संस्था. काहीतरी सांगा. विचारणाऱ्याला तुम्ही फक्त कोर्टात खेळता. तू काय विचारतो, तुला नीटच करतो, तुझं आमक तुझं तमक. ह्या गोष्टींनी त्यांनी ती झटकून मोकळं व्हायला पण माझ्यावर जर बलामत येत असली ती 5 एकर जमीन सुटली
कारखान्याची परिस्थिती उंच करण्याच्या दृष्टीने आम्ही निश्चित प्रयत्न करू। हा साखर कारखाना कितीही कर्जाच्या खाईत असू द्या, 3 वर्षात हा साखर कारखाना कर्जमुक्त करू, एवढ्या प्रकारचं मी आपल्याला आश्वासित करतो। तेवढं आमचं डोकं आहे राव, आता तुम्हाला चालवता येते का नाही? आता उद्या त्यांच्या मागे लोक पळणार आहेत, म्हणजे एवढी आम्हाला बुद्धिमत्ता आहे, परंतु आमची कुणी तपसना ना, संधी मिळाल्याशिवाय आम्ही काय करू शकत नाही। म्हणून आपण उद्याची आम्हाला या निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार कोणी असू द्या, आम्हाला सुद्धा तुम्हाला टाळायचं असलं तरी सांगा, तुम्ही या निवडणुकीत चालत नाही, कोणालाही सांगायची तयारी, परंतु आपल्याला साखर कारखाना एक लक्ष आहे। या गोडगंगा सहकारी साखर कारखान्यात किसान क्रांती नावाचं पॅनल आपल्याला निवडून द्यायचंय। उद्यापासून आपल्या व्हॉट्सअप फेसबुकवर सगळ्या लोकांनी टाकायला सुरुवात करा, गोडगंगा किसान क्रांती पॅनल भविष्य काळामध्ये आपल्याला विजयी करायचंय। सातत्यानं लोकांनी उपस्थित राहिलात, आम्हाला जो आधार दिला, तुमच्या लेखणीने आमची 2 इंच छाती फुगते, परंतु ती सभासदांसाठी फार लाख मोलाची आहे। न्याय द्यायचा असेल तर तुमचीच पत्रकारिता, तुमचीच लेखणी आम्हाला न्याय देऊ शकते, एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो। पुनश्च एकदा आपणा सर्वांना विनम्र असं अभिवादन करून आपण दिलेला आशीर्वाद या उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण आपल्याला खऱ्या अर्थानं न्याय देण्याच्या दृष्टीनं काम करू, एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो।